माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कपिंग थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे कपिंग थेरपी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर अमोल आव्हाड, डॉक्टर शैलेश देवकर, निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर अनिल काळे, डॉक्टर प्रणाली तपकिरे, डॉक्टर आसिफ मकानदार उपस्थित होते। कपिंग थेरपीचे तज्ञ डॉक्टर अनिल काळे यांनी थेरपीविषयी माहिती सांगताना म्हणाले, केसांपासून नखांपर्यंतचे सर्व आजार या कपिंग थेरपीद्वारे बरे केले जाऊ शकतात। सांध्याच्या ज्या भागांमध्ये वेदना होते त्या ठिकाणी हे कप लावायचे, त्या कपातील हवा ओढून घ्यायची, त्यामुळे ज्या भागात वेदना होत आहेत त्या भागातील मांस वरती खेचले जाऊन वेदनेच्या ठिकाणी रक्त पुरवठा सुरळीत होतो, त्यामुळे त्या भागात वेदना होण्याचे थांबते। या थेरपीचा वापर केल्यास वयस्कर नागरिक वेदनांपासून मुक्त होतील। केंद्र यांच्या मार्फत मला आज दादानी शंकरनगर ग्रामपंचायत आणि शंकरनगरची PSC प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी हा जी उपक्रम राबवला आहे कपिंग थेरपी, त्यासाठी मला आमंत्रित केलं। तर हा प्रकल्प किंवा हा जे एक प्रयोग आहे हा खूप चांगला आहे। हा पेशंटला किंवा घरच्या घरी हा करण्यासारखा आहे। ह्याला काही इंजेक्शन नाही, औषध नाही, गोळी नाही। ज्या भागात दुखावा आहे त्या भागावरती हा कपिंग लावायचा आहे। मांसपेशी ज्या आहेत त्या शरीराच्या वरच्या चमडीच्या आतमध्ये दुखावा असतो, खाली रक्त सरकतो, त्यामुळे सूज येते, त्याच्यामुळे वरची बाजू उचलून धरली की खाली रक्त सरकवर चालू होतो। पेशंटला विदिन 5 ते 10 मिनिटांमध्ये पेशंटला हा फरक पडतोय। म्हणजे ह्याला काय बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही आणि घरच्या घरी हा उपचार करू शकतो। मदनसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः या थेरपीद्वारे यशस्वी उपचार घेतल्याने त्यांनी वेदना मुक्तीसाठी ही पद्धत सर्वांनी वापरावी असे सांगितले। हे शिबिर आयोजित करत असताना वाडीकोरे येथील काळे डॉक्टर यांचा प्रॅक्टिस चालू आहे तिथं वाडीकोरेला, त्यांनाही आपण तज्ज्ञ आहेत म्हणून त्यांनाही या ठिकाणी या शिबिरासाठी बोलवलेलं होतं आणि इथं अनेकांनी उपचार घेतला आणि सर्वांचं प्रतिक्रिया या ठिकाणी अतिशय चांगली आहे। म्हणजे त्यांचा दुखावा कमी झाला, एकाच दुखाव्यात सगळं कमी होईल असं नाही। एखाद्या ठिकाणचा कप बसवलं तिथं आज दुखावा कमी होईल, परंतु इतर ठिकाणी आणखीन काहीतरी स्टॉपेज असतात, ब्लॉकेज असतात, त्या ठिकाणी कप बसवावा लागणार आहे आणि फार खर्चिक नाही, फक्त कप बसवायचे, ते कपाचा फक्त खर्च आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता आम्ही यशवंतनगरच्या ठिकाणी दिलेलं आहे, त्या ठिकाणी आलं तर कुणीही तिथे उपचार करून घेऊ शकतात। आशा वर्करकडे आम्ही पाठवलेलं आहे, त्या आशा वर्कर ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी ते उपचार देऊ लागलेले आहेत। त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्याकडे 100-150 महिलांना त्यांनी उपचार केलेला आहे, त्यांचाही रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला चांगला पाहायला मिळतोय। शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सदरचे कपिंग थेरपी किट उपलब्ध करण्यात आले आहे। या भागातील आशा सेविकांनाही उपचार पद्धती शिकवण्यात आली असून त्यांच्याद्वारेही परिसरातील नागरिकांनी उपचार करून घेण्याचे आवाहन केले। या शिबिराचा सुमारे 247 नागरिकांनी लाभ घेतला आहे।